नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज एक धक्कादायक मुद्दा समोर आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एक तासासाठी ओयो हॉटेलमध्ये भाड्यानं खोल्या दिल्या जातात. त्या ठिकाणी एका तासात नेमकं काय चालतं याची चौकशी करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रासह देशभरात अनेक पर्यटन स्थळावर ओयो या हॉटेल चेनशी संलग्न हॉटेल आणि लॉजिंगची व्यवस्था पाहायला मिळते. अनेक पर्यटक या व्यवस्थेचा लाभही घेतात. महाराष्ट्रात किती ओयो हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमकं काय घडतं याची माहिती घ्यायला हवी. या हॉटेल्समध्ये खोल्या एक तासासाठी भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. एक ओयो नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मी येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी ओयो हॉटेल दिसतं. मनात शंका आली की हे ओयो हॉटेल चेन काय आहे. ओयोच्या हॉटेलमध्ये 20-20 किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहत नाही, कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे. कारण जाण्या येण्याचा टॅक्सीचा जितका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणं जास्त परवडतं. पण ते लोक ओयोमध्ये जातात. ओयो हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली भाड्यानं दिली जाते. ती कशासाठी दिली जाते हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. खरं तर महाराष्ट्रात संस्कृती रक्षकाचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी ओयोचा अभ्यास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात किती ओयो हॉटेल्स आहेत याची माहिती त्यांनी देण्याची गरज आहे. ओयो हॉटेलमध्ये एका तासात काय काय होतं याची चौकशी होणं ही गरजेचं आहे असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भीती आहे ती दूर केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आता अनेक ठिकाणी ही भीती निर्माण झाली आहे की ऊर्जा विभागाने सोलर लावल्यानंतर जे नेट मीटरिंग होतं ते आपण 24 तास गृहीत धरायचो. आता सरकार धोरण बदलवण्याच्या प्रयत्नात आहे की सोलर लावल्यावर दिवसात फक्त सोलरचा विचार केला जाईल आणि रात्री मात्र त्याचं नीट मीटरिंग होणार नाही. हा अध्यक्ष महाराज, ज्यांनी सोलर लावलं आहे त्यांच्या सोबतची ही फसवणूक होईल आणि म्हणून ऊर्जा विभागाने या संदर्भामधली संदिग्धता स्पष्टपणे या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राची दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे. एजी पंपाच्या संदर्भात तर मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि अध्यक्ष महाराज, त्यानंतर महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे या संदर्भातले जेव्हा दूरध्वनी आलेत तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांचे कमीत कमी एजी पंप यासाठी त्यांनी डिमांड भरली आहे त्यांना तर एजी पंप दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आपण नवीन एजी पंप देणार नाही मी हे समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज, ज्यांनी एजी पंपची डिमांड भरली त्यांना एजी पंप हे अध्यक्ष महाराज ताबडतोब देण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण सायबर साठी पैसे ठेवलेत, पण अध्यक्ष महाराज, एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली. अध्यक्ष महाराज, मी आता येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO, आणि मग मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. अध्यक्ष महाराज, ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते. ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की OYOच्या माध्यमातून जर 20-20 किलोमीटर मध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही, हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे. कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं. पण OYO मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे. इथं जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर माननीय उद्योग आपला गृह राज्यमंत्री बसलाय त्यांना OYOचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती OYO आहे याची माहिती हे माननीय मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे. या गृह विभागामध्ये आपण पैसे तर अनेक दिले, पण अध्यक्ष महाराज काही कायदे बदलले जात नाही. जसा अध्यक्ष महाराज बेटिंगचा कायदा आहे
ताबडतोब जमानत होता. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम हा जुना मुंबई जुगार असा हा अध्यक्ष महाराज कायदा आहे. आणि मग या व्याख्येमध्ये आता क्रिकेट बेटिंग सट्टा याचा समावेश करणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज युवा पिढी या क्रिकेटवर प्रेम करणं मी समजू शकतो, पण या माध्यमातून बेटिंगवर पैसे लावणं आणि एक तर न्यूज आली आहे की त्यांनी यासाठी वडिलांनी जमा केलेले व्यवसायाचे पैसे हे बेटिंगवर लावले आणि नंतर वडील जेव्हा मारायला उठले तेव्हा पोरांनी वडिलांनाच मारहाण केली. तर संस्कृती रक्षक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अशा घटना जर मर्यादित करायच्या असेल तर या कायद्यामधली तरतूद ही बदलवली पाहिजे. आणि कलम 5 मधली जी शिक्षा आहे की पहिल्या अपराधाबद्दल 1 महिना कारावास व 200 रुपये दंड, दुसऱ्या अपराधाबद्दल 3 महिन्यापर्यंत शिक्षा, यामध्ये अध्यक्ष महाराज जमानत होते आणि हा गुन्हा कबूल करून फक्त 200 रुपये हा दंड हा अध्यक्ष महाराज दिला जातो आणि त्या दृष्टीने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सन्मान्य गृह राज्यमंत्री महोदयांना माझी दुसरी एक घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.